ए परश्या, 5-10 रुपयासाठी कशाला जीव धोक्यात घालतोस? ये की बाहेर. आताच खरी मजा आहे. दादा तुला जाऊ सोडा की. बसा. दादा बरे. दादा, तुम्हाला एक प्रश्न विचारू काय? विचारा की दादा. दादा, या रोडने मी रोज कामाला जाते. तुम्हाला रोज सकाळी बघतो. 5-10 रुपयासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घालताय? दादा तुम्ही हा प्रश्न मला विचारला लई बरं केला. मी अनाडी माणूस, शिकलेला सवरलेला नाही. जे आमच्या आजा आजीने ज्ञान शिकवले तेच आम्ही ध्यानी ठेवले. नमस्कार. तुम्ही रोज सकाळी या नदीत 5-10 रुपये टाकून जाता, त्या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला काय? तुमच्यासारखी अशी रोज कितीतर लोक या नदीत पैसे टाकून जातात, पण ते पैसे तसंच नदीत कुजून कुजून बाद होतात. तेच पैसे बाहेर काढून त्या पैशाचं अन्न खरेदी करून मी या नदीतल्या माशांनी खायला घालतो. त्याच्यामुळे नदीतल्या माशांचे पोटही भरतं आणि तुमचा पैसाही वाया जात नाही. आणि आपले पूर्वज म्हणतातच ना, मुक्या प्राण्याच्या पोटाला घालून त्यांचा आशीर्वाद घेणे म्हणजे लई मोठी पुण्याई आहे. मी शिकलेला सवरलेला माणूस असून असा कधी उच्च विचार केला नाही आणि तो अनाडी माणूस असून एवढा चांगला विचार करून त्याच्यावर काम करत आहे. चांगला विचार करायला शिक्षण लागत नाही, फक्त एक चांगलं मन लागतं. आज मला समजलं.